अहो, ऐका ना, आज हा ब्लॉग मी मराठीमध्ये बोलणार आहे. एवढं मराठी मला येत नाही, पण मी थोडंफार प्रयत्न करेल बोलायला. तर चला, आज गणपतीचा शेवटचा दिवस होता. तर आईनी सकाळी सकाळी प्रसादी बनवलं. तर आमच्या एक सोसायटीतला आरती 9 वाजता सुरू होते. तर त्याचं पहिलंच आम्हाला प्रसादी तिकडे घेऊन जायचं. मी पण किचनमध्ये इथे आली होती आईचं थोडंफार मदत करायला. मग काय, हा प्रसाद रेडी झाला आणि एका भांड्यात हा प्रसाद ट्रान्सफर करून मीनी याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकलं. त्याचं चव वेगळंच असतो. मला काहीतरी कमी वाटत होता. मग नोस्पिर राहून मला असं वाटलं की लुक आता कंप्लीट झाला. मला ना प्रसादी घेऊन जायचं होतं आणि बाहेर खूप पाऊस पडत होता. तर केसाला लावलं इकडे मी क्लिप, कारण की सगळं काही मी एकदा हँडल करू शकत नाही. तर आमच्या इथे ना पाऊस जरा जास्तच पडत आहे. तुमच्या इथे काय अपडेट आहे पाऊसचं ते बरं सांगा मला कमेंटमध्ये. ठीक आहे ना. आता मी आली इकडे गणूकडे. तर गणूला पाहून मन आपोआप खुश होऊन जातो. काय, काकांना मी प्रसाद दिलं आणि आरतीचं वेळ झाली होती. तर आरतीला आम्ही सगळं उभे राहिले. मला हा वेळ एवढा आवडतो ना, आणि यावेळी मला खूप मोदक खायला भेटतो. अहो, ऐका ना, ऐकताय ना तुम्ही. इकडे ना आरती संपल्यानंतर मी प्रसादी वाटायला सुरू केलं. प्रसादी वाटताना एवढं चांगलं वाटत होता आणि थोडं मन उदास पण होता, कारण की आज आपल्या गणूचा शेवटचा दिवस होता आपल्या संगती. आणि प्रसादी एवढं चांगलं लागलं लोकांना की ते लोक पेपरमध्ये पण घरी न्यायला लागले. एकदा दोनदा खायला लागले. मन एकदम आनंद होऊन झाला माझा. परत जाताना मन एवढं खुश झालं होतं की गणूची आरती आणि प्रसादी वाटून मला लई आनंद झाला. इकडे मी घरी थोडीशी प्रसाद आणली होती. हा ट्राय करून हा एवढं चांगला झाला होता प्रसादी. मला तर अजिबात आयडियाच नव्हती. पण थांबा, मला ना एक मोदक पण भेटला आणि मला मोदकची लई आवड आहे. मी मोदकासाठी आपला डाईट इग्नोर करू शकते आणि मोदका खाऊन मन एवढं आनंद झाला, बाप्पाचं लई आठवण येणार. तर बस आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तुम्हाला आवडलं तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. ओके, बाय.